न्याय मिळाला नाही आता काय सांगाल? रमेश घुले जे की विलास घुले यांचे बंधू आहेत, त्यांच्याकडं काल आम्ही DYSP ऑफिसला गेलो असता काही लोकांनी द्वेषाच्या नजरेनं बघणं किंवा त्यांना एक भयभीत येते किंवा जसं त्यांच्या भावाला मारले तसं काय होऊ शकतं या ठिकाणी. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की मला एक पोलीस संरक्षण द्या, जे काय असेल. आम्ही विनंती तर केली आहे, मग SP साहेब निर्णय घेतील त्याच्यावर. SIT जी समिती नेमली त्याच्यामध्ये काही लोकांची नावं ॲड करण्याच्या संदर्भात एक भेट होती. त्याचबरोबर खोटे गुन्हे नोंद केले जाऊ शकतात फिर्यादीवर, साक्षीदारांवर, ही एक भीती आहे. त्याच्या संदर्भातले काही पुरावे देण्यासाठी म्हणून आम्ही SP साहेबांकडे आलो होतो. आणि हे जे संपूर्ण तपास चाललेला आहे हे कुठपर्यंत आला आहे, कशा पद्धतीने ह्याची माहिती घेण्यासाठी म्हणून आमचा तो अधिकार आहे फिर्यादींचा, त्या माध्यमातून आम्ही आलो होतो. ह्या सर्व गोष्टी एकंदरीत आज ज्या बीड जिल्ह्यामध्ये ह्या विलास घुले यांच्या हत्येनंतर घडत आहेत, हे खरं तर अत्यंत दुर्दैवी आहे. कारण एकंदरीत जर प्रत्येक गुन्हेगाराकडं अगर मरणारं कोण आहे आणि मारणारे कोण आहे त्याच्याकडं जर जातीच्या नजरेनं बघितलं चाललं तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या जातीचा आरोपी आहे म्हणून त्याचं संरक्षण करण्यासाठी देखील मोर्चे निघू शकतात असं मला या माध्यमातून वाटते. कारण परिस्थिती तशी आहे. SIT आपलं काम करत असताना, त्याचबरोबर पोलीस यंत्रणा काम करत असताना प्रकरण आता न्यायालयामध्ये दाखल होईल काही दिवसामध्ये. पण आत्ता सध्या लगेचच काही बीड जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी जर उघड आरोपींचा समर्थन करत असतील, त्यांना डायरेक्ट क्लीन चिट देत असतील, ह्याचा संबंध नाही त्याचा नाही, मग त्यांनी एकदा सांगितलं पाहिजे ना कुठला सोर्स आहे तुमच्याकडं की सौरभ सोनवणे याच्यामध्ये दोषी नाही. SP साहेब अजून आम्हाला सांगितलं नाही की तो दोषी आहे नाही. SP साहेब म्हणतात की आम्ही चौकशी करतोय, चालू आहे आणि आम्ही कुणाला सोडणार नाही. खासदाराचा पोरगा असू द्या नाहीतर मंत्र्याचा असू द्या, अगर भारतामध्ये संविधान आहे, लोकशाही आहे आणि आम्हाला देखील विश्वास आहे ह्या सर्व गोष्टींवर. जर उद्या एखाद्या प्रकरणामध्ये हे काही कुठं सापडले नाहीत, अगर सापडले तर आम्हाला त्याच्याशी काही वैयक्तिक दुश्मन नाही आहे ना आम्हाला किंवा ह्या फिर्याददारांना, रमेशच्या घरच्यांना. पण माणूस मारला गेला आहे ना, ह्याचा विचार तुम्ही केला पाहिजे. माणूस मारला आहे आज या ठिकाणी. 20-22 वर्षाचं पोरगं येते, त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं, त्याचं जीवन संपलेलं आहे आज. आणि हे सर्व असताना जर या बाकीच्या लोकांना ह्याच्यामध्ये राजकारण आणि जातीयवाद घुसवायचं असेल तर नीतिमत्ता ह्यांना माफ करणार नाही असं मला या माध्यमातून वाटतं. SP साहेबांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व सांगितलेले आणि रमेशराव आणि उमेश यांच्या जे काय म्हणणं आहे ते SP साहेबांनी व्यवस्थित ऐकून घेतलेलं आहे. आणि त्यांनी देखील एक शब्द दिलेला आहे की ह्या आरोपी जे आहेत ह्या प्रकरणामधले, मग तो कुणीही असो, त्याला आम्ही सोडणार नाही, एवढं त्यांनी खात्रीशीर सांगितलेलं आहे. करता दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार बीडमध्ये आले होते. त्यांनी म्हटलं की विलास घुले हत्या प्रकरण दुर्दैवी आहे, मात्र काही लोक याच्यामध्ये राजकारण आणू पाहतात, राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करतात. एकूणच काय राजकारण आणले त्यांनी सांगितलं पाहिजे ना. जर एक माणूस मेला आहे त्याच्या संदर्भातले जर धागेदोरे एका विशिष्ट माणसापर्यंत येत असतील आणि जर त्याचं नाव पुढे येत असेल, कसलं राजकारण याच्यामध्ये. मुळामध्ये एखाद्या गंभीर विषयाच्या, अगर दुर्दैवी विषयाच्या आडून राजकारण करण्याची पद्धत ही शरद पवार साहेबांपासून त्यांची खालची जी वंशावळ आहे ना त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. मध्यंतरी बीड जिल्ह्यामध्ये मागच्या 1-1.5 वर्षामध्ये जी काही प्रकरणं झाली त्याच्यामध्ये मग काय अर्थ करत होते की लोक राजकारणच करत होते ना. आम्ही कुठल्या आरोपीचं समर्थन करत नाही. बीड जिल्ह्यामध्ये जे काय याच्या अगोदर प्रकरणं झाले त्याच्यामध्ये जर खरंच ते आरोपी दोषी असतील तर तुम्ही 100% त्यांना न्याय द्या, त्या पीडित कुटुंबाला, आणि आरोपींना काय जे शिक्षा द्यायची ते द्या. परंतु जर तुमच्या राजकीय फायद्यामध्ये येत नसेल तर तुम्ही तिथं म्हणणार राजकारण करताय. आणि जर त्या ठिकाणी जर एक माणूस मेलेला असताना तुम्ही जर ह्याच्यामध्ये हे राजकारण करतायत. रोहित पवार साहेबांना माझी एक विनंती, तुम्ही संवेदनशील व्यक्ती म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. आज नवीन पिढी अगर हे नवीन तुम्ही काय बोलताय, परंतु अशा पद्धतीचं स्टेटमेंट करून, अगर अशा पद्धतीचं राजकारण करून तुम्ही तुमचं येणाऱ्या काळातलं राजकारण किंवा तुमचं करिअर उद्ध्वस्त करून हातानं घेऊ नका. राजकारण नाही आहे त्या ठिकाणी. या तुम्ही आज बीड जिल्ह्यात आले तर तुमचं खरं तर तुम्ही यायला पाहिजे होतं त्या ठिकाणी रमेश घुलेंच्या कुटुंबियांना भेटायला. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. एक माणूस मेला आणि तुम्ही तरी देखील जर त्याच्यामध्ये राजकारणा शब्द काढत असाल तर हे चुकीचं आहे रोहित पवारांचं. त्यांनी ह्या कुटुंबाची माफी मागितली पाहिजे जाहीर. एकतर त्यांनी बीडमध्ये येऊन त्यांनी त्या ठिकाणी गेले नाही का हो. म्हणजे जर जात बघूनच तुम्हाला जर करायचं आहे सगळं राजकारण, अगर न्यायनिवाडा जात बघून करायचं असं ठरवलं असेल तर हे महाराष्ट्राचं खूप मोठं दुर्दैव असं मला या माध्यमातून म्हणावं वाटतं. ओके.